एक सांगू का तुम्हाला? नाही म्हणजे तुम्ही या गोष्टीवर विश्वास नाही ठेवणार, पण साहेब या हॉस्पिटलमध्ये ना मागे एक म्हातारा माणूस ऍडमिट होता. तो पण असाच कोमात गेला होता. डॉक्टरांनी सगळे प्रयत्न केले पण काही झालं नाही. मग मी किरणला इथे बोलवलं. ते इकडे आले आणि तो म्हातारा माणूस एकदम खणखणीत बरा झाला की हो. मी बोलवू त्यांना? आत्ता फोन लावते बघा. हा हॅलो किरण, हा मी बोलते. हॅलो पप्पा, खूप टेन्शन आलंय हो. काही कळत नाहीये. नाही एकेकाला आत बोलवतात आता. तो दिनेश आतच आहे अजून अजून आला नाही बाहेर. पप्पा जॉब मिळाला पाहिजे हो. तुम्हाला सांगतो जॉब मिळाला ना अख्ख्या वसईत फेमस होईल. हो जॉब मिळणं कठीण आहे तसं. बघू. हो नक्की. हो कळवतो तुम्हाला. हा स्टॅटिक चिपका ना, टेन्शन कमी होईल. अरे यार, अरे मी सकाळपासून तेच करतेय, टेन्शन कमी होईल. चिप्स खाऊन टेन्शन कमी होणार आहे का? ते मला नाही माहिती, पण मला याची सवय आहे. गार्गी बाय. नाही आता आपली भेट पुन्हा कधी होईल माहित नाही ना, म्हणून आत्ताच बाय करतोय. काय उगाच काही बोलू नकोस. कारण मला माहिती आहे मला जॉब नाही मिळणार आहे. दरवर्षी फक्त 2च इंटर्न्सना जॉब मिळतो, त्यात हा दिनेश एक फिक्स आहे. स्मार्ट आहे ना तो जरा, आणि त्यात त्या साराने त्याचं रेकमेंडेशन दिलं असणार. आणि आता आपल्या तिघांमध्ये जर कोणाला जॉब मिळणार असेल तर मला नाही वाटत मला मिळेल. ते पण मजा आली तुमच्यासोबत काम करताना. तुम्ही वसईला आहे ना माझ्या बर्थडे पार्टीला, मस्त पार्टी करू आपण. हा अरे बापरे, हे असं असतं? काय झालं? मला जॉब मिळाला. ओ कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. चला मी निघतो, मला जायचंय सारा मॅमना भेटायला. मी ना सारा मॅमना सांगितलं होतं की मला जॉब मिळाला ना की आपण कॉफीला जाऊया. चला खूप घाईत आहे मी. बघितलं, आता कन्फर्म नाही मिळणार मला जॉब. काय झालंय? का असं बोलतोयस? आधी आज जाऊन तर बघ ना काय घडतंय ते. साहेब साहेब ते आल्यात. आता तुम्ही काही काळजी करू नका. समिधाताई नक्की बऱ्या होतील. साहेब या किरण. सॅड्रिक तुला बोलवलंय. सर मी एकदम लास्टला येतो ना. ए रुची तर तू जा आधी, लेडीज फर्स्ट. सॅड्रिक चल. येतो सर, आत्ताच येतो. बापरे, हळूहळू मलाही टेन्शन यायला लागले. ऐक ना, चिप्स खा. रुची नकोय मला. ठीक आहे, मीच खाते. Yes, yes, yes.
काय झालं? अरे मला जॉब मिळाला. सुपर, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. मी पटकन पप्पांना फोन करून येतो. हा. गार्गी, आपल्याला जॉब नाही मिळणार आहे ना? आपण घरी जाऊया, चल. हा? अगं, संजय सरांच्या तोंडून नाही ऐकण्यापेक्षा आपण घरी जाऊया ना. चल तू, चल. बघ ग, काय बडबडतीयस? असं काही होणार नाहीये, कळलं? रुचिता तुला बोलवलंय. हो का? गॉड, प्लीज सेव्ह मी. ऑल द बेस्ट. हा, हो. जा जा. किरण ताई, मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना, त्या याच. नमस्कार, मी समिधाचा मामा. समिधा कुठे? अरे अरे याला काय झालं? हा दरवाजा का नाही उघडते? दरवाजा आतून बंद झालाय वाटतं. आतून आतून बंद कोण करेल? बहुतेक किरण ताईंचं येणं कुणाला तरी आवडलेलं नाही. अरे उघडा कोणीतरी दार. साहेब साहेब, तुम्ही एक काम करा, इथे थांबा, मी खालून वळवायला घेऊन कोणीतरी येते. दरवाजा उघडा. हेल्प हेल्प. अरे तुम्ही का, सॉरी, तू का आणली कॉफी? आता उद्या तू इथे असशील नसशील माहित नाही ना, त्यामुळे म्हटलं एक कप कॉफी तरी घेऊ. असं का बोलतोस तू? तुला भीती वाटते की नाही ते बघतोय. नाही. गुड. कॉफी. या, थँक्यू. गार्गी, 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 गार्गी. अगं गार्गी, अगं काय तुला माहितीये, माझ्या इंटर्नशिपची मुदत आणखी 2 महिने वाढली आहे. म्हणजे मी अजून 2 महिने इथेच, आणि तेही विथ सॅलरी. येस. सुपर, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. चिप्स. बाय. नाईस. म्हणजे आता मला दुसरा जॉब शोधावा लागणार. का? नाही म्हणजे नॉर्मली दोघांना हायर करतात ना, यंदा ऑलरेडी 3घांना हायर केलं. सो नो, आय एम हॅपी फॉर देम ऑफकोर्स. आणि तसे मी काय, इथे आल्यानंतर मी बरंच काही शिकले, खूप अनुभव मिळाला. सो तो एक्सपिरियन्स सुद्धा महत्वाचा होताच ना माझ्यासाठी. सो
नवीन जॉब शोधावा लागणार आहे. गार्गी Miss Marja, come with me. पक्या आय न्यू हे असंच होणार होतं. मी तुला सांगितलं होतं की तू तुझे लाईट्स आणि कॅमेरा अँगल रॉंग लावतोस, पण तू ऐकलं नाही. नाही मॅडम, बरोबर अँगल होता. बरोबर होता तर मग माझे डिंपल का दिसत नाहीयेत? डिंपल? कोण डिंपल? हो मॅडम, तुमचं नाव सारा आहे, सारा. अरे इडियट, आय एम टॉकिंग अबाउट दिस खळी. तुला माहितीये ना की माझ्या फक्त लेफ्ट गालावर खळी पडते, तो ती नीट दिसायला हवी. अरे ठेव, माझे फॅन्स विचारतात मला की मॅम तुमची खळी का नाही दिसत. मॅडम कोण आहे तो ही लोक? नाही, मला त्यांना भेटायचाच आहे आणि आमच्या लालबागला बोलून आहे ना शाल श्रीफळ देऊन मस्त सत्कार करायचा. कोण आहे ती माणसं? माझे फॅन्स आहेत ते, कळलं? तू तुझं काम कर, ते कॅमेरा अँगल्स आणि लाईट नीट लाव. आणि हो, जर नाही ऐकलंस ना तर मी कंप्लेंट करेन तुझी संजय सरांना. मग नोकरी गेल्यावर रडत बसू नकोस. सारा मॅम, संजय सर येतात. पंकज बास यार, किती मेकअप. प्रकाश कमॉन यार, अजून काही एपिसोड शूट करायचा आपल्याला. जरा फास्ट काम करना यार प्लीज. बी क्विक हा प्लीज. हाय सर. हॅलो. शूटिंगची तयारी चालू वाटतं. कसं चाललंय सगळं? ठीक चाललंय ना? हो सर, ऍक्च्युली मी प्रकाशला तेच सांगत होते की आजचा एपिसोड आपल्याला कसा शूट करायचा आहे. प्रकाश तुला कळलंय ना? हो मॅडम. जा मग सेटअप करायला घे. हो. बाय द वे, सारा, शी इज गार्गी. हाय गार्गी. हाय मॅम, ऑफकोर्स आय नो यू. सारा. ओके, या. तुला माहितीच असेल, गार्गी आपल्याकडे इंटर्न आहे आणि माझ्या मते आपल्याकडची ती बेस्ट इंटर्न आहे. ओ रिअली? पण सर माझ्याकडे ऑलरेडी इंटर्न्स आहेत. सारा, मी एक नवीन शो लॉन्च करायच्या विचारात आहे आणि त्यासाठी गार्गीची गरज लागेल. ओ वाव, न्यू शो, फॅन्टॅस्टिक सर. अच्छा, त्याच्यासाठी इंटर्न असणार आहे का? नाही, आपल्या नवीन शोची गार्गी होस्ट असणार आहे. सर, मी म्हणजे मी होस्ट करू? सर, मी हे नाही करू शकत. म्हणजे मला यातलं काहीच माहिती नाहीये आणि कालच माझी इंटर्नशिप संपली आहे सर. सो डिरेक्टली मी एक शो होस्ट करणं, इट विल बी अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. कम ऑन गार्गी, हे बघ, कुठून ना कुठून प्रत्येकाची सुरुवात ही होतच असते. त्यात काय मोठं? नाही तसं नाही, पण मला काय कसं करायचं काहीच माहिती नाहीये. हे बघ, काल तू जे केलंस ना तेच करायचं. कालचं तुझं
रोज इस्टेटचं फुटेज बघितलंय मी. त्यातलं तुझं प्रेझेंटेशन, लोकांना समजावून सांगण्याची पद्धत आणि तुझा कॉन्फिडन्स, हे सगळं बघता आय थिंक यू कॅन डू इट. तुला काय वाटतं सारा? सर इट्स कम्प्लिटली युअर कॉल. मी काय बोलणार ना. सर, तुमचा जर एवढा विश्वास आहे तर मग मी करेन. मी प्रयत्न तरी डेफिनेटली करेन. गुड. या पण मग हे कधीपासून करायचंय? सगळंच काम या प्रोजेक्ट बद्दल? लगेच आत्ता? आत्ता म्हणजे आत्ता? सर, मला खरंच काही माहिती नाहीये याबद्दल. म्हणजे कसं काय, कुठून सुरुवात करायची, मला काहीच एक्सपिरियन्स नाहीये याचा. हे बघ, काल जसं केलंस तसं कर. कालचं तुझं फुटेज बघूनच मला या नवीन शोची आयडिया सुचली. आपल्या नवीन शोचं नाव असेल भास आभास. म्हणजे बघ, रोज इस्टेट सारख्या भीती वाटणाऱ्या ठिकाणी तू जायचंस, तिथे रात्र स्पेंड करायचीस आणि तिथलं नेमकं सत्य काय आहे हे लोकांसमोर मांडायचंस. ओके, पण मग ह्या अशा जागा आपल्याला कशा काय कळतील? लोकांकडून. हे बघ, आता आपण तुझी अँकर लीग शूट करायची आहे. त्याच्यात तू लोकांना आपल्या नवीन शोची माहिती द्यायचीस आणि अशा जागांची माहिती लोकांनी आपल्याला कळवावी असं आवाहन तू लोकांना करायचंस. आणि मग त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन एक रात्र तिथे स्पेंड करायची आणि तिथलं सत्य लोकांसमोर मांडायचं. आणि आय थिंक तू हे नक्की करू शकशील. या हे बघ, मी तुला ना एक लिंक पाठवतो, ती बघ आणि तयारी कर. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. समिधा, ताई, 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 या. ही माझी भाची समिधा.